पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने. श्री बिल्डर चषक 2024 आयोजक E1 स्टार स्पोर्ट्स क्लब, या सर्वांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नववर्षाच्या शुभ सुरुवातीसाठी आणि जे घडलं बिघडलं या वर्षामध्ये त्या सर्वच आठवणींना कुठेतरी पुसण्यासाठी आणि या वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी आपण पाहतो की श्री बिल्डर दरवर्षी स्पर्धाही ते आयोजित करतात. आणि यावर्षी देखील आपण पाहतोय की नववर्षाचं औचित्य आणि त्याचबरोबर आदरणीय अक्षयजी पानसरे साहेब, अमोलजी जरे साहेब, त्याचबरोबर सतीशजी कडू साहेब या त्रिमूर्तींच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं इथं आयोजन केलं जातं. याच्यामध्ये E1 स्टार मित्रमंडळाचा सर्वाधिक मोठा वाटा आहे या स्पर्धेला आयोजित करण्यासाठी. या सर्वांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. आणि ज्या क्रीडा रसिकांनी, ज्या क्रिकेटच्या चाहत्यांनी या स्पर्धेला प्रेम दिले, या सर्वांचा आपण आभार व्यक्त करत सर्वांना पुन्हा एकदा घेऊन जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र आपण पाहतोय मित्रांनो आजच्या दिवसातली दुसरी मॅच, अर्थात सुपर डीजी माऊली त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय की बॅड बॉयज या संघाला. बिल्डर क्षेत्र अर्थात बांधकाम उद्योग क्षेत्रामधील तर बघा, विनंती असेल सावंत सरांना की आपण व्यासपीठावरती यावं. आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला विनंती केली जाते. दररोज न चुकता न थांबता सकाळ सकाळी याच मैदानावरती यायचं. कोवळ्या उन्हाळ्यामध्ये थोडंसं शरीराची व्यायाम करायचा, हे सातत्य राहिले, अनुक्रम आहे हा सरांचा. आणि आज देखील आपण पाहतोय की योगायोगाने आज दुसराच राऊंड आलाय. सकाळी लवकर आलेच होते, तर दुसरा राऊंड देखील आपण पूर्ण करून जाऊयात. आणि याच हेतूपायी सर अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमला सपोर्ट करताना जरूर पाहायला मिळत आहेत. आपण पाहतो की यावर्षीच्या हंगामामध्ये जो संकल्प आखला गेलाय KCCच्या माध्यमातून, अर्थातच मॅन्डेटरी प्रत्येक टीमची स्वतःची जर्सी घालणं अनिवार्य असेल. त्याच्यानंतर जर सांगायचं म्हटलं स्पर्धा पाहण्यासाठी एक वेगळा लुक आलाय, कारण की एवढं डिसिप्लिन, एवढं शिस्तबद्धपणा आणि पाहण्यासाठी एवढं चांगलं वाटतं ना. आणि जे क्रीडा रसिक आहेत त्यांना देखील अगदी जवळजवळ संपूर्ण कळतं की कुठला संघ खेळतोय, कुठला संघ क्षेत्ररक्षण करतोय. या सर्व गोष्टी याचा उलगडा अगदी टी-शर्ट मधून होतोय की काय असं म्हणावं लागेल. कारण की भरपूर वेळेला असं पाहायला मिळतं की वेगवेगळे कलरचे टी-शर्ट्स असले की नक्की कोण कुठं आहे हे समजत नाही. परंतु या एका कलरच्या जर्सीमुळे अगदी रूपडं बदललंय स्पर्धेचं. अशा प्रकारच्या निर्णयांचं स्वागत करणं गरजेचं आहे. आणि हा जो निर्णय आखला गेला KCCच्या माध्यमातून, मी तर असं म्हणेन की आतापर्यंतच्या सर्व निर्णयांमध्ये हा निर्णय सर्वाधिक उत्तम. सामन्याला झाली सुरुवात. आपण पाहतोय की ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये एकीकडे आपण पाहतोय रामदासजी मानवर यांना, दुसरीकडे मात्र आपण पाहतोय मयूरजी वाक्षे यांना. दोन आक्रमक शैलीचे फलंदाज. एकीकडे जर सांगायचं म्हटलं तर कळंबोलीची टेनिस क्रिकेटमधली एक मोठी ओळख, ज्यांनी मात्र कळंबोलीचं क्रिकेट हे दृष्टीपटलावरती आणलं आसपासच्या पंचकृषीमध्ये. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र नव्हे, महाराष्ट्र पलीकडे जाऊन क्रिकेट खेळण्याचा ज्यांच्याकडे अनुभव आहे असे रामदास मानवर आहेत. आणि त्यांच्याबरोबर आपण पाहतोय यंग टॅलेंटेड खेळाडू अर्थातच मयूर वाक्षे. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल सागरचं. काय कम्मालीची गोलंदाजी करतायत आणि काय कम्मालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अशा प्रकारे चेंडू रोखणं तेवढं सोपं नाहीये. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपुष्टामध्ये आलाय. अवघ्या 2च धावा फलकावरती अंकित केल्यात योगेश. वाखणण्याजोगी क्रिकेट, वाखणण्याजोगी क्रिकेट मात्र सागर आज दर्शवत आहेत. रामदास मानवर सारख्या एका मोठ्या फलंदाजाला शांत ठेवलंय, तेवढं सोपं नाहीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप बनवला होता. या वयामध्ये देखील बॉडी एवढी लवचिक पद्धतीने फिरू शकते का? हो, मनामध्ये धाडस असेल, संघर्ष करण्यासाठी मात्र क्षमता जर का प्रत्येक वेळेला असेल तर हे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतील. खूप देखणा स्ट्रोक येतोय, 4 धावांसाठी पाहायला मिळतोय चौकार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप बनवला होता. या वयामध्ये देखील बॉडी एवढी लवचिक पद्धतीने फिरू शकते का? अप्रतिम, अप्रतिम असं संगीत. या संगीताचे बोल भरपूर काय सांगतात. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आतमध्ये पडला, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय, काटा बदलतोय, निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आणि याचबरोबर आपण पाहतो की पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 10 फलकावरती मायला मिळत आहेत बिनबाद 6 धावा. बघा, या मैदानावरती 2 अनुभवी खेळाडू आहेत.
जे आज वयकाठी 40च्या जवळ येऊन थांबलेत. एकीकडे आपण पाहतोय रामदास महानवर यांना, दुसरीकडे जर सांगायचं म्हणलं तर आपण अजित पाटील यांना आपण पाहू शकता. या दोन खेळाडूने ना कळंबोली टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर सारा काळ व्यतीत केलाय आणि जर दोघांची फिटनेस जर सांगायची म्हणली ना या वयामध्ये देखील तेवढीच ताकदवार आहे. एकीकडे आपण पाहतो की अजित पाटील साहेबांचं वय अजून कमी कमी होत चाललंय की काय असं म्हणावं लागेल आणि दुसरीकडे रामदास महानवर यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर या वयामध्ये देखील अजून ताकद वाढू लागली की काय, लवचिकता वाढू लागली की काय. कारण की मागील जो शॉट खेळला होता डाऊन द ट्रॅक जात म्हणजे पावलांचा वापर करत स्लॉग स्वीप खेळला गेलाय आणि सध्याच्या घडीला जर तुम्ही जर का विचार करायचा म्हणला तर पुढे पुढे पावलं टाकत जाऊन खेळणे मोठे स्ट्रोक तेवढं सोपं नाही, तेवढं सोपं नाहीये. तुम्हाला टेक्निकली खूप स्ट्रॉंग राहावं लागतं आणि त्याचंच एक मूर्तिमंत उदाहरण मात्र प्रस्तुतीकरण रामाने मागच्या चेंडूवरती दाखवलंय. बॉलिंग मार्कवरती आलेत अजित पाटील. कळंबोलीमधील येणारी भविष्याची पिढी लेदर क्रिकेटची ती घडवत आहेत आणि जय सर आणि अजित सर यांच्या माध्यमातून असंख्य सारे युवा वर्ग आज मात्र घडवले जात आहेत. स्वप्न एकच आहे उराशी, एक खेळाडू द्यायचा आहे जो मात्र प्रतिनिधित्व करेल राष्ट्रीय पातळीवरती, इंटरनॅशनल पातळीवरती या कळंबोलीचं, या रायगडचं, या पनवेलचं. पहिल्या चेंडू इथे मात्र आपण पाहतोय रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. अजित आलेत बॉलिंग मार्कवरती. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव टाकतायत आणि मयूर वाक्षे यांना सांगतायत की मयूर तेवढं सोपं नाहीये, तुला माझ्या अंगेस मोठे स्ट्रोक्स खेळणं तेवढं सोपं नाहीये. मयूर चांगल्या दर्जाचा फलंदाज आहे परंतु एक अनुभवी गोलंदाजाच्या विरोधामध्ये जेव्हा तुम्ही मोठे स्ट्रोक्स खेळताना त्यावेळेला मात्र तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी अवगत करणं तेवढंच गरजेचं आहे. लोअर फुलटॉ चेंडू होता, स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, यष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाज मयूर वाक्षे. इथे मात्र आपण पाहतोय बांधून तंबूच्या आश्रया जातील. फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस करून घेतला आणि हा लोअर तर हा लोअर फुलटॉस चेंडू थेट जाऊन आदळतो यष्ट्यांवरती आणि पहिली मोठी सफलता इथे मात्र ऍड होते. प्रसाद टावरे ही मात्र आज अनुपस्थित आहे आय थिंक वाटतं. या संघामध्ये आज त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि गणेश तलवार आलेत नवीन फलंदाज वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. इव्हन स्टार मित्रमंडळामधील ते देखील एक घटक आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आयोजकांच्या बरोबर त्यांनी देखील खारीचा वाटा उचललाय. अगदी कालपासून आपण पाहतोय आणि सुदर्शन कांबळे त्यांचे जिवलग मित्र गणेश तलवार यांचे मात्र काहीशी कानमंत्रणा देत आहेत गणेश पर्यंत. बघूया त्या कानमंत्रणा पोहोचतील का. फलंदाज गणेश हेलिकॉप्टर स्कूप स्पेशलिस्ट आहेत. यांचा हेलिकॉप्टर खूप उंच उडतो. मात्र आले ह्याला पहिला चेंडू हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न अलंग कार्पेट येतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक रन जरूर मिळेल. हे क्रिकेट हवंय. जेव्हा मोठे स्ट्रोक येत नाहीत ना मित्रांनो त्या वेळेला तुम्हाला सिंगल्स डबल्स देखील खेळणं गरजेचं आहे. कारण की तुमच्याकडे असलेले गोलंदाज याच गोष्टीची वाट पाहतात की 24 चेंडूंमध्ये किमान आमच्यासाठी तुम्ही 35 ते 40 पर्यंत पोहोचा. आणि मागील मॅच मध्ये काहीसं हेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 15 चेंडू निर्धाव खेळले गेलेत सायकृपा संघाकडून आणि तेच 15 चेंडू आता मात्र मीटिंगचा विषय बनलेत. लोअर फुलटॉ चेंडू होता, लॉफ केलाय फाईनच्या डोक्यावरून खेळण्यासाठी. क्षेत्ररक्षक तिथे तैनात बघायची भूमिका दर्शवतोय आणि फक्त बघत चेंडूला जाताना पाहतोय प्रेक्षकांमध्ये 6 धावांसाठी षटकार. लोअर फुलटॉ चेंडू होता, लॉफ केलाय फाईनच्या डोक्यावरून खेळण्यासाठी. क्षेत्ररक्षक तिथे तर जरूर आपण पाहतो की एक षटकार लगावल्यानंतर फलंदाजाला मात्र शांत ठेवलं गेलं. रामदास विरुद्ध अजित ही बॅटल आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही दिग्गज खेळाडू एका काळचे आपल्या पीक करिअरमध्ये या दोन्ही खेळाडूंनी खूप मोठं क्रिकेट खेळलंय आणि आज पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन ठेपलेत. तर बघूयात तेच पुन्हा एकदा पीक लेवलचं क्रिकेट आज दाखवतील का.
रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न इथे यशस्वी झाला. एक षटकार आलाय, आता मात्र एक चौकार आलाय. कमालीची टायमिंग इथे मात्र चेंडू डीप थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी चौकार. खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी झाला. एक षटकार आलाय, आता मात्र एक चौकार आलाय. कमालीची टायमिंग. रामदास महानवर यांच्या बॅटिंग मधून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून चौकार आणि चौकाराच्या बरोबरीने मात्र 17 धावा धाव फलकावरती येतात. योगेश, काळ बदलतो ना त्या प्रकारे स्वतःमध्ये थोडेसे बदल घडवणं ही काळाची गरज असते. आणि रामदास यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर पुलचा फटका आपल्या क्रिकेटिंग पीक करिअरमध्ये हा खेळाडू अप्रतिम खेळायचा. व्ही शेपमध्ये स्ट्रोक्स हा खेळाडू अप्रतिम खेळायचा. एक्स्ट्रा कव्हरची ड्राईव्ह अप्रतिम खेळायचा. परंतु मागील 2-3 वर्षामध्ये जर सांगायचं म्हणलं ना तर रिव्हर्स स्वीपचा स्ट्रोक त्याने अवगत केलाय. ही खूप कमालीची गोष्ट आहे. म्हणजे असं म्हणलं जातात ना, काळाप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडवणं गरजेचं आहे आणि हा बदल रामामधला मला अगदी जवळून पाहायला मिळतोय. मागील 2-3 वर्षामध्ये रिव्हर्स स्वीपवरती तरी जो फोकस केलाय, त्याच्यावरती जी तरी प्रॅक्टिस केली आहे, ही प्रॅक्टिस आता कुठे तिला कामं येऊ लागली. 2 षटकांचा होतो खेळ समाप्त. धावफलकावरती आपण पाहतोय 17 धावा अंकित केल्या गेल्या आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 17 धावा म्हणजे जवळजवळ आपण पाहतोय की पहिल्या षटकामध्ये जे एक सावट आलं होतं ना, दुःखाचं, अडचणीचं, प्रेशरचं, ते सावट दूर केलंय. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न नक्की सागर यांना करायचंय काय, नक्की गणेश यांना करायचंय काय समजत नाहीये. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हा हिटिंग एंड आहे आणि या एंड वरती गणेश सारखा आक्रमक फलंदाज जर का सिंगल डबल वरती फोकस करत असेल तर स्ट्रॅटेजी अद्याप देखील दृष्टीपटलाकडे. काहीशी कानमंत्रण इथे मात्र दिली जाते. आज जरूर आपण पाहतोय विनोद भिले यांची अनुपस्थिती पाहायला मिळते की काय असं म्हणावं लागेल. प्रॅक्टिस सेशनमध्ये दररोज सातत्याने विनोद भिल कमालीची फलंदाजी करतायत. अगदी तुम्ही सायंकाळच्या सत्रामध्ये 4:30-5 वाजता हेडक्वार्टरच्या मैदानावरती या. मी तर असंच म्हणेन की त्यांच्या एवढे लांब षटकार कदाचितच कोण मारत असेल. टॅप करण्याचा प्रयत्न ऑन साईडला, परंतु चेंडू नीटच्या संपर्कामध्ये येत नाहीये. मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडूला रोखण्यामध्ये मात्र यशस्वी होत आहेत. एक धाव जरूर मिळेल. आय थिंक किरण आहेत तिथे ज्यांनी मात्र हा चेंडू रोखलाय. सिंगलने मात्र धावफलक थोडंसं वधारतोय. धावफलक जाऊन थांबते 18च्या घरामध्ये. या षटकातील अद्याप देखील 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी हा हिटिंग झोन मानला जातो. रामदास या हिटिंग झोनवरतून कशा प्रकारे फायदा घेतील. आतापर्यंत 2 चौकार एका षटकाराच्या बरोबरीने एक मोठं योगदान धावफलकावरती त्यांनी दिले. लॉफ करायचा होता फाईनला, टार्गेट केलं गेले. क्षेत्ररक्षक दूरवरून धावत येतात, पळत येतात, प्रयत्न करतात, परंतु चेस खूप मोठा आहे. 4 धावांसाठी अजून एक ब्रिलियंट स्ट्रोक पाहायला मिळतोय. का या खेळाडूला असंख्य साऱ्या तरुण खेळाडूंसाठी एक मार्गदर्शक पाहिला जातो याचं प्रचिती इथे मात्र तो दर्शवतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून धावत येतात, पळत येतात. तर जरूर आपण पाहतो 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतोय. फाईनला टार्गेट केलं गेलं आणि हा प्रयत्न मात्र यशस्वी झालाय. 22 धावा धाव फलकावरती. खेळण्याचा प्रयत्न होता, मोठा स्ट्रोक, मिस टायमिंग होतोय. बॅटीची लीडिंग एज घेत कॅच कंप्लीट केला जातोय. टीट फॉर टॅट, हिट का जवाब पत्थर से देना हम भी जानते. सागर मात्र सांगतात रामाला आणि रामाला धाडले सरळ तंबूच्या आश्रयाला. खेळण्याचा प्रयत्न होता, मोठा स्ट्रोक, मिस टायमिंग होतोय. बॅटीची लीडिंग एज घेत स्कोर 22, 4 बॉल झालेत. तर कमलेश आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि जसे कमलेश आले त्याच्यानंतर इव्हन स्टारच्या सर्व खेळाडूंकडून मात्र एक व्यासपीठावरती चर्चा चालू झालीत आणि मंगेश आणि सुमित सूर्यवंशी मात्र एक डिस्कशन करतायत की
त्या एक चेंडू 9 होत्या का त्यात एक चेंडू 11 होत्या? तर त्याचं उत्तर नक्कीच आपल्याला द्यावं लागेल. तो सामना परेश शिलवन विरुद्ध सुपर डीजी माऊली असा सामना होता. आणि कमेंट करा लाईव्ह वरती जाऊन, त्या एक बॉल 9 होत्या का एक बॉल 11 होत्या, ज्या मात्र कमलेशने लगावल्या होत्या. यावेळेस मात्र आपण पाहतो की पहिला चेंडू आल्याला पूल खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, लाऊड ॲपेल, आणि इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. काय क्विक रिॲक्शन दाखवले, गुड प्रेझेन्स ऑफ माइंड. अजितची रणनीती यशस्वी होते आणि फलंदाजीचा मात्र बाद होईल. यावेळेस मात्र आपण पाहतो की पहिला प्रयत्न, रनआउटची संधी, लाऊड ॲप, भरपूर वेळ दवडला जातोय. स्कोर आपण पाहतोय 10 फलकावरती 23. मयूर कविटके आलेत बॉलिंग मार्कवरती. आपण मयूर यांना आपण निश्चित स्वरूपाने आपण पाहू शकता. आपण पाहतोय की रनआउटची संधी आणि फलंदाजीचे मात्र बाद होतील. आपण पाहतोय की निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की मातोश्री एंटरप्राइजेस हे देखील आपल्या सेवेसाठी कळंबोली शहरामध्ये दाखल झाले. मित्रांनो, तुमचं कुठल्या प्रकारचं वाहन असेल त्या वाहनावरती आरटीओची सर्व प्रकारची कामे हे विश्वसनीय मात्र पद्धतीने पूर्ण केली जातात. त्याचबरोबर तुमच्या 4 व्हीलर त्याचबरोबर तुमच्या व्यावसायिक वाहनांवरती
जर का तुम्हाला इन्शुरन्स हवा असेल, त्याचबरोबर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं लोन करायचं असेल किंवा एखादं नवीन वाहन घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचं लोन हवं असेल, तर नक्कीच मातृश्री एंटरप्राइजेसला तुम्ही व्हिजिट देऊ शकता आणि आपला व्यवहार विश्वसनीय करू शकता. त्याचबरोबर ब्रोकर क्षेत्रामध्ये ते देखील काम करतात. अगदी फ्लॅट तुमची विक्री खरेदीचे व्यवहार असू द्यात किंवा भाडेतत्वाचे व्यवहार असू द्यात, कुठल्याही प्रकारचं दुकान असेल याचे खरेदी विक्री भाडेतत्वाचे ते व्यवहार करतात. आणि आपला व्यवहार जर का तुम्हाला विश्वसनीय करायचा असेल, तुम्हाला जर का दर्जेदार करायचं असेल, तर नक्कीच एकदा व्हिजिट द्या मातोश्री एंटरप्राइजेस, अर्थात मंगेशजी शिंदे आणि त्याचबरोबर सुमितजी सूर्यवंशी यांना. तुम्हाला जर का दर्जेदार करायचं असेल तर नक्कीच एकदा व्हिजिट द्या मातोश्री एंटरप्राइजेस, अर्थात मंगेशजी शिंदे आणि त्याचबरोबर स्वरूपाने आपण पाहतोय की तब्बल अर्धा संघ गारधून तंबूच्या आश्रयाला गेला. एकमेव फलंदाज रामा जर का वगळला तर उर्वरित फलंदाजांना कुठल्याही प्रकारे योग्य अशी कामगिरी स्कोर कार्डवरती करता आलेली नाहीये. एक षटकार 3 चौकाराच्या बरोबरीने तब्बल 18 ते 20 धावांचं 18 धावा या मोठ्या स्ट्रोकच्या माध्यमातून आणि सिंगल डबलच्या माध्यमातून जोडल्या गेल्या त्याच्या धावा आणि 19 धावांचं योगदान वैयक्तिक रामा यांनी दिलं आणि उर्वरित संघ अवघ्या 6 धावा हा गोळा करतोय धावफलकावरती. व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र आपण पाहतोय. धावफलकावरती निश्चित स्वरूपाने एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव ऍड होते. 3 बॉल अद्याप देखील शेष आहे. 3 चेंडूंवरती सिंगल डबलने एक्स्ट्रा धावा गोळा करायच्या आहेत का मोठे स्ट्रोक खेळत धावसंख्येचा ग्राफ वाढवायचा आहे. पुढून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मिस्ट्रामिंग स्ट्रोक कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू सरसावतो. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीसाठी कॉल, 2 धावा पूर्ण होत्या. तिसरी घेतली जाणार का? परंतु विक्रमजी पवार थोडेसे शांत होत आहेत. विक्रम यांना माहिती आहे मोठे स्ट्रोक खेळण्यापेक्षा धावा गोळा करणं हे सध्या गरज आहे आणि या उर्वरित 2 चेंडूंमध्ये कितपत धावा गोळा केल्या जाणार. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बघा योगेश, नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सुपर डीजी माऊली संघाने जो निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा, तो कुठेतरी अंगलटी आलाय की काय पहिल्या सत्रामध्ये, असं मला थोडीशी जाणीव होते. तर सिंगल वरती दर्शवलाय विश्वास, कदाचित रोशन यांनी आपल्यावरती विश्वास दर्शवलाय की मी मोठा फटका खेळू शकतो. शेवटचा 1 बॉल शेष आहे आणि जर का तो मोठा फटका आला तर एक सन्मानजनक स्थितीमध्ये संघ जाऊन थांबेल. शेवटचा 1 बॉल, 1 मोठा स्ट्रोक मिळणार का हाच प्रश्न आहे. 29 धावा, 30 धावा धावफलकावरती आल्या, 30 रन्स. लास्ट बॉल, मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र आपण पाहतोय की व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. 1 रन जरूर ऍड होईल. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जवळजवळ जर सांगायचं म्हटलं तर बॅड बॉयज संघाने कम्मालीची गोलंदाजी केली आहे. सागरने जी सुरुवात करून दिली ना, त्या सुरुवातीला मात्र सातत्य ठेवलं गेलंय उर्वरित गोलंदाजाने. अजित पाटील यांनी LIG एंडकडून मारा करत असताना ज्या प्रकारे मुसक्या आवळल्या आहेत, त्याच्यानंतर जर सांगायचं म्हटलं तर फलंदाज थोडेसे शांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे 31 धावा आपण धावफलकावरती योगेश पाहतो त्याच्यामध्ये 2 वाईड आहेत फक्त आणि उर्वरित सर्व स्ट्रोक हे बॅटिंगमधून आले. त्यावेळेस मात्र आपण पहा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ रिजन मध्ये कॅच कंप्लीट केला जातो. वैभव तिथे उपस्थित आहेत, कॅच कंप्लीट होतोय आणि याचबरोबर आपण पाहतोय की पहिल्या इनिंगचा झालाय खेळ समाप्त. 31 धावा धावफलकावरती आल्या आहेत. येणारे 24 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 32 धावांची. लॉंग ऑफ रिजन मध्ये कॅच कंप्लीट केला जातो.
श्री बिल्डर चषक 2024 तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक करूयात पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, जर का तुम्हाला तुमच्या हक्काचं आणि तुमच्या स्वप्नातलं घर आसपासच्या पंचकृषीमध्ये योग्य दरामध्ये घ्यायचं असेल, आपल्या आर्थिक परिस्थितीला अनुरूप असं घर तुम्हाला जर का घ्यायचं असेल तर निश्चित स्वरूपाने श्री बिल्डर्स आणि डेव्हलपर्सला एकदा व्हिजिट करा आणि आपल्या स्वप्नांना पूर्ण करा. स्वप्न तुमचे साकारतो आम्ही श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर. तब्बल हजारोहून अधिक आतापर्यंत सॅटिस्फाईड कस्टमरांपर्यंत हा प्रोजेक्ट डिलिव्हर्ड केला गेलाय. तब्बल हजारोहून अधिक ग्राहकांनी आपले स्वप्न पूर्ण केलेत आणि बघता बघता जर सांगायचं म्हटलं तर तब्बल 28हून अधिक प्रोजेक्ट्स हे मात्र श्री बिल्डर्सचे आपल्याला आपल्या पंचकृषीमध्ये पाहायला मिळतात. करंजाडे, तलोजा, खारघर, कळंबोली आणि त्याचबरोबर आपण पाहतो की उल्वे या परिसरामध्ये एक विश्वसनीय नाव बांधकाम क्षेत्रामध्ये आवर्जून श्री बिल्डर्सला पाहिलं जात आहे. आणि आज नक्कीच त्यांना व्हिजिट करा आणि आपलं देखील घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करा. प्रवीण सर आणि त्याचबरोबर योगेश, तुम्हाला एक माहिती पोहोचू इच्छितो की हे जे श्री बिल्डर आहेत ते फक्त आणि फक्त कळंबोली, पनवेल तालुक्यापुरते मर्यादित न राहता या बिल्डर क्षेत्राच्या लॉबीमध्ये बांधकाम क्षेत्राच्या उद्योगामध्ये श्री बिल्डरने नाव गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत परचम फडकवलाय. विशेष कौतुकाची गोष्ट अशी की गतवर्षी जो बांधकाम क्षेत्रामधील जे नवोदित चेहरे आहेत किंवा जे विश्वसनीय काम करतायत अशा काही बांधकाम क्षेत्रातील बांधकाम उद्योजकांचा एक विशेष सन्मान केला गेला होता आणि त्याच्यामध्ये श्री बिल्डर्सची वर्णी दुबई इथे लागली होती आणि अगदी दुबईला जाऊन त्यांना मात्र सन्मानित केलं गेलं. आणि कळंबोलीच्या शिरपेचामध्ये हा मानाचा तुरा त्यांच्या माध्यमातून बिंबवला गेलाय, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि अशा प्रकारचे युवा उद्योजक, मराठी उद्योजक जर आपल्या परिसरामध्ये राहत आहेत तर नक्कीच काय हरकत आहे यांच्याबरोबर व्यवहार करण्याची. तर चला, पुढील होणारा सामना अर्थातच काळभैरव संघ आणि त्याचबरोबर शिवशंभो. चला, आपणा दोघांना आम्ही विनंती करतोय की आपण दोघांनी लवकरात लवकर यायचंय. नाणेफेकीचा कौल आपण पार पाडणार आहोत. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय हमजा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय की 31 धावा झालेल्या आहेत आणि 32 धावांचं आव्हान असेल. आणि पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज गणेश तलवार. भरपूर विश्वास दर्शवलाय रामदास महानोर यांनी गणेश तलवार यांच्यावरती यावर्षीच्या हंगामामध्ये, अगदी फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो. पहिला चेंडू हलकासा ओव्हरपिच चेंडू ऑन साइडला जरूर खेळून काढला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पळत येतात. रोशन तिथे आपण पाहतोय कम्मालीचं क्षेत्ररक्षण. तर जरूर उर्वरित कॅल्क्युलेशन मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो. येणारे 21 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे विजयासाठी 28 धावांची. गणेश पुन्हा एकदा सज्ज. बस मात्र थोडासा खोलात टाकला होता चेंडू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. रोशन खूप दूरवरून चेंडूवरती जात आहे. चेस खूप मोठा आहे आणि चेंडू फरार. 4 धावांसाठी येतो इथे चौकार. बस मात्र थोडासा खोलात टाकला होता चेंडू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. रोशन खूप दूरवरून चेंडूवरती जात आहे. चेस खूप मोठा आहे आणि चेंडू. ही विशेष ओळख आहे अजित यांची. जर अजित यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर यांच्या घराच्याच खालती एक भव्य दिव्य असा
नेट आहे आणि त्या नेटमध्ये ते सातत्याने प्रॅक्टिस करतात लेदर बॉल क्रिकेटचं. त्याच्यामुळे चेंडूवरती जाणं, चेंडूवरला बॅटवरती घेणं, गॅप शॉट सिलेक्शन करणं हे ना परिपक्व झालेत. त्यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला मात्र AB यांनी रोखले आणि हा चेंडू जर का इथून निसटला असता तर याच्यावरती 4 धावांची मोहर निश्चित स्वरूपाने लागली असती. हे छोटे छोटे तुमचे जे प्रयत्न आहेत ना ते मात्र तुमच्या संघाला एक मोठा विजय करून देतात. प्रत्येक धाव रोखण्यासाठी एफर्ट करत राहा. जे पराजय क्रिकेटचा भाग आहे, परंतु तुम्ही केलेला प्रत्येक प्रयत्न एक दिवस नक्कीच फिरून तुमच्या संघाला विजय जरूर करून देतो. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय थोडीशी फेरबदल केला गेला. एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. 38च्या बाहेरची ही व्ह्यू रचना आहे. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू आहे, हा फटका लागला कसा हा फलंदाजाला देखील माहित नाहीये. बॅटीची एज घेत चेंडू येतोय सरळ लॉंग ऑनच्या दिशेने. 4 धावांसाठी इथे पाहायला मिळतोय चौकार आणि चौकारीने मात्र धावफलक जाऊन थांबतोय 13च्या घरामध्ये. उरलेलं समीकरण 18 चेंडू 19 धावांची आवश्यकता. हवेमध्ये चेंडू आहे, हा फटका लागला कसा हा फलंदाजाला देखील डीजेच्या समोर जे बाल रसिक बसलेत बाजूला व्हा मित्रांनो. या तुमची कानपूर लाईन खराब होण्याचे चान्सेस आहेत. प्लीज थोडंसं बाजूला व्हा. आणि त्याचबरोबर ह्याच्यामधून ज्या वेव्ज निघतात साऊंडच्या त्याच्यामुळे तुमच्या हृदयावरती देखील याचा इफेक्ट होऊ शकतो. लहान मुलांना मी विनंती करेन मित्रांनो, चला पुढचा टॉस आपल्याला करायचा आहे. प्लीज दोन्ही संघ यायचे आपण, शिवशंभू आणि त्याचबरोबर काळभैरव संघ दोघांना विनंती केली जाते. प्लीज लवकर या. तर येणारे 18 चेंडूने आवश्यकता असेल ती म्हणजे 19 धावांची. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय की अचूकतेचं माहेरघर गोलंदाजी मधलं अर्थात विक्रमजी पवार साहेब आलेत. मित्र असंच म्हणेन की ग्लेन मॅग्राथ आहेत सुपर डीजी माऊली संघाचे, कारण की अचूक टप्प्यांवरती मारा करत फलंदाजांना जाळेबंदी करणं ही त्यांची विशेष ओळख आहे. परंतु अजित त्यांच्या विरोधामध्ये तेवढं सोपं राहणार नाहीये, कारण की अजित त्यांना कळालंय की सामना जवळजवळ आवाक्यामध्ये आलाय आणि इथे आम्हाला वेगळं काही करायचं नाहीये, फोकस करायचा बेसिक क्रिकेटवरती. आणि ते बेसिक क्रिकेट पाहायला मिळणार का? धन्यवाद प्रशांत. नक्कीच येणारे 14 चेंडू आणि 16 धावांची गरज. दरम्यान विनंती असेल दिनेश भोईर शिवशंभू स्पोर्ट क्लब कळंबोली संघाचे संघनायक. या दरम्यान मात्र झेलबाज होतोय तो फलंदाज प्रणय. विनंती असेल दिनेश भोईर शिवशंभू स्पोर्ट क्लब कळंबोली संघाचे संघनायक
बिल्डर चषक 2024 मधील अंतिम दिवस. नक्कीच मी म्हणेल बांधकाम क्षेत्रातील एक प्रसिद्ध नामवंत आणि मी म्हणेल की मध्यमवर्गीय लोकांचं स्वप्न साकार करणारी एक हक्काची संस्था म्हणजेच श्री बिल्डर. आणि याच अनुषंगाने आपण आता पाहत आहात की क्रिकेटचे सामने म्हणजेच असं एक ठिकाण, क्रिकेट म्हणजे खेळ हा असा आहे की जिथे सर्व एकत्र येऊन आपला खेळ करतात आणि नक्कीच तो चषक जिंकण्याचा प्रयत्न करतात. यावेळेस या आजच्या क्रिकेट शृंखलेचा अंतिम दिवस, अंतिम दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपल्या भेटीस येतोय. शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध काळभैरव स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान ची ही लढत. येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. यावेळेस आपण पाहत आहात की नक्कीच एक बिग फाईट सामन्यामध्ये होते. तर जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत जाऊया आपण पुन्हा एकदा DJ यांच्याकडे. आहे तोपर्यंत हा विजय तेवढा सोयीस्कर असणार आहे, तेवढा इझी नसणार आहे सुपर डीजी माऊली संघाला. कारण की रामा यांना माहिती आहे हे खेळाडू असे आहेत, हा खेळाडू असा आहे ज्याला माहिती आहे आता काय करायचं. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र केला गेला. एक रन जरूर मिळते. सिंगल मात्र धावफलक आपण पाहतोय की थोडंसं पुढे जाते. लेग बाईकच्या माध्यमातून एक रन जरूर मिळते. पहिल्या इनिंगमध्ये झालेल्या सर्व चुका आता डोळ्याच्या समोर येऊन थांबल्यात आणि एखाद्या मोठ्या प्रश्नचिन्हाप्रमाणे अक्षरशः उभ्या आहेत. खूप चुका झाल्यात परंतु गोलंदाजांनी कमबॅक करून दाखवण्याची क्षमता दर्शवली आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की थोडंसं थांबवलंय. धीम्या गतीने धावफलकावरती धावा येत आहेत परंतु कुठल्या प्रकारे मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी संधी देत नाहीयेत. वैभव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विराज बॅटचे ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि तुम्हाला देखील विराज बॅट हवी असेल जी सध्याच्या घडीला मोठमोठे प्रोफेशनल टेनिस क्रिकेटर कॅरी करतात, ती बॅट तुम्हाला अल्प दरामध्ये, योग्य दरामध्ये आणि चांगल्या दर्जाची जर का हवी असेल तर वैभव यांच्याशी नक्की संपर्क करा. बॅकफुटला जात यावेळेस मात्र सॉरी माफ करा थोडंसं पुढे आलेत. फ्रंट फुटला थोडंसं चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. थर्ड मॅच मध्ये चेंडू येतोय. एक रन जरूर मिळेल. राटा मोर द विकेट. लोअर फुटा चेंडू ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला होता. थोडासा दूर राहतोय चैतन्य.
आणि इथे मात्र रनआउटची संधी आणि थेट फेकी 2 धावा कंप्लीट होत आहेत. तर जर आपण पाहतोय 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. अजित पाटील मैदानाच्या आतमध्ये किल्ला लढवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने करतात. शांत संयमी क्रिकेट त्यांचा पाहायला मिळतोय. प्रत्येक एक निर्धाव चेंडू मॅच मध्ये जीव त्यांचं काम करेल. चैतन्य तिथे उपस्थित कॅच कंप्लीट केली जाते. आधीच उल्लेख केला होता प्रत्येक निर्धाव चेंडू इथे मात्र सुपर डीजी माऊली संघाला आशेचं किरण निर्माण करेल आणि तो चेंडू इथे मात्र आला. चेंडू मॅच मध्ये जीव त्यांचं काम करेल. चैतन्य तिथे उपस्थित कॅच कंप्लीट केली जाते. तर येणारे चेंडू असतील 8 आणि आवश्यकता असेल 9 धावांची. यावेळेस मात्र आपण पाहतोय सामन्यामध्ये जीव ओतण्याचं काम कमलेश जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात आणि एक निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा आशा पल्लवीत आणल्यात. कमलेशचे 2 शेवटचे चेंडू खूप निर्णायक असतील. भरपूर काय सांगणारे असतील. यावेळेस मात्र आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट हे हवं होतं आणि तेच मात्र दाखवलं गेलं. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीसाठी कॉल जर का वरती थ्रो दिला गेला असता तर नक्कीच हा रनआउट झाला असता का हाच प्रश्न मनामध्ये पडलाय. या 2 धावांनी मात्र धावफलक पदार्थ समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. येणारे 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता. अतिशय अटीतटीचा सामना. लो स्कोरिंग मॅचेस ऑलवेज हाय व्होल्टेज ड्रामा आणि याचीच पुन्हा एकदा प्रचिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅड बॉयज विरुद्ध सुपर डीजी माऊली हा संघ. आज आपण पाहतोय काही मुख्य खेळाडू सुपर डीजी माऊली संघाचे अनुपस्थित आहेत. परंतु त्यांच्या अनुपस्थितीमध्ये रामाने ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये खेळ दाखवला, फलंदाजी दाखवली, परंतु त्याला सार्थ अशी गोलंदाजी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्याचबरोबर आपण पाहतोय की आज इथे घडलीये चुकी आणि चुकीला इथे नाहीये माफी. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. इथे तर जरूर आपण पाहतोय की टप्पा पडल्यानंतर चेंडू काटा बदलतोय आणि मी तर असंच म्हणेन की सुपर डीजी माऊली संघाचा नशीबच बदलतोय की काय. कारण की समीकरण मधला फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता आणि 3 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील कारण की नाणेफेकीचा कौल जिंकलाय सुपर डीजी माऊली संघाने. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय की अचूकतेचं माहेरघर अर्थातच विक्रमजी पवार यांना आपण पाहतोय. आता सर्व चुका डोळ्याच्या समोर एक मोठ्या प्रश्नचिन्हाप्रमाणे उभ्या आहेत. परंतु रामदास महानवर शेवटपर्यंत हार न मानणारा हा खेळाडू आहे आणि बघूयात आता त्याचा अनुभव कशा प्रकारे तो पणाला लावेल. विक्रम पवार
मित्रांनो त्यांना माहिती आहे फलंदाजाला अनुसरून गोलंदाजी करायचे. वैभव देखील एक चांगले फलंदाज आहेत. मागील स्पर्धेमध्ये या खेळाडूने अप्रतिम खेळ दाखवला होता. आपल्या इन्फॉर्म ऍक्शन मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात आणि या 3 धावा गोळा करत असताना ती कशा प्रकारे शक्कल लढवतील. 6 चेंडू 3 कंपल्सरी. हा सामना जर का विक्रम पवार यांनी जर का जिंकून दिला आपल्या संघासाठी तर आठवणींच्या अमूल्य ठेवीमध्ये ही आठवण जरूर अग्रस्थानी असेल. बघा इनसाइड एज होती परंतु चेंडू खूप दूरवर राहतोय रामापासून. 4 धावा इथे पाहायला मिळत आहे आणि हा निसटता विजय मी तर असंच म्हणेन जो मात्र आपल्या अंगी घेतलाय बॅड बॉयज संघाने. इनसाइड एज होती परंतु चेंडू खूप दूरवर राहतोय रामापासून.